नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे। मात्र आज त्या एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नाहीयेत। सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। खरातच्या मोबाईलमधला डेटा तपासण्यावरती आजच्या चौकशीच्या दरम्यान एसआयटीचा भर असेल। आज खरातच्या एसआयटी चौकशीचा 12वा दिवस आहे आणि सलग 12वा दिवस त्याची एसआयटीच्या पथकाच्या मार्फत चौकशी होतीये। खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करणं, तो तपासणं यावरती आज एसआयटी भर देणार आहे। दुसरीकडे रुपाली चाकणकर या चौकशीसाठी हजर राहणार नाही आहे। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं समन्स गेले होते, पण आताच बातमी कळते की त्या तिथे एसआयटी पुढे जाणार नाहीत। आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल, हे काही कारण नक्कीच नाहीये। कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत। तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही। तर हे कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे। आता याच्यात कायद्याने काय करता येईल तर एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल। त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्ह घ्यायला लागतील। पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते। अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते एसआयटी पुढे जात आहेत। पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या। आज ह्या कारणामुळे त्या जात नाहीयेत, याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळून जातंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।